अध्याय 7 नवनाथ भक्तिसार ग्रंथातील श्री गणेशाय नमः. जय जय पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अगुण रूपा गुण सर्वेशा महादक्षा रघुत्तमा. हे कमळ मित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना. पुढे ग्रंथासी बोलवी सुखे. मागील अध्याय कालिका देवी मच्छिंद्राने घेतली प्रसन्न करून शाबरी विद्येचे कारण. तेथून हरिहरेश्वर गदा तीर्थाचे स्नान करून पर्वती प्रदक्षिणा करून सवेचे येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानासे मानव वेश जोगी कृत्य त्रिशोड मृदनुषादी शैली शंगी नाद अद्भुत नादनो हेतू आगम व्यक्त साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी अहोती शंगी नो हे देवता साधक जनांची कामदुहिता पूर्ण करावया परिणामार्थ बोध रवी प्रवेशती रजतम सत्व तृतीय गुण महामार्ग अति कठीण ते त्रिवर्ग करती खडतारपण एके केला त्रिशूळ तो या परी आगम निगम बीजे सार व्यक्त तेज पुंज तयाचे पंतिका दावी करा बुंदे विशाळ धर्म विराजला सगुण कथा सप्त धातू गुणी भरल्या गुण ती तू नवरंग रसांत झाला व्यक्तू हरिगुणीचे भक्तू होईना की काम क्रोध षडगुण विकार सत्वगुणाचे शत्रू अनिवार तया जिंकता विवेक फार शरगांडी व विराजले अहो शरणो हे ते जाण युक्ती काम क्रोधाते देत मुक्ती गांडी वनो हे ते विषय भक्ती ज्ञान शरीर विराजसे आघा शरण म्हणे तू ज्ञान दिवटी अज्ञान तमीचे द्वंद्वनिवटी अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदाभेद सर्वत ऐसे महाराज प्रतापवंत द्वंद्वलेश नसे मणी वीरभद्र अज्ञान तमीचा महाचंद्र मच्छिंद्रा ते भेटलासे मच्छिंद्र करोणिया येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नान लागून तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहोण उभा केला हटकोणी करोणी उभे गमनागमन म्हणे स्वामी तुम्ही कोण एरू म्हणे मच्छिंद्र अभिधान निज देही मिरविलसे एरू म्हणे कवणपंथी अभ्यास मिरविता जगाप्रती मच्छिंद्र म्हणे जोगी नीती नाथपंथी मिरवतो एरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमाने शंगी कंथा मुद्राभूषण निज अंगी मिरवतसे वीरभद्रे म्हणे मुद्रा सानन घालिता फाडिले कान एरू म्हणे गुरुप्रसादे करुण मंथनी निर्मिला हायक वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची वले वाढवून बंड जगा माझे मिळवे काळे तोंड योग्य योग्य दिसेना तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडिया नसती उत्तमा नाही तरी शिक्षा पावसे नेमा ठाई ठाई महानजा अघातव बोलवैसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करुण पूर्ण आगळिक पंथ निर्मोहन जगा माझे मिळवलसे अगा स्वबुद्धी तर्क करुण भलतेची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नवे मूर्खा होणी शतमूर्ख ऐसे कोण संतप्त होऊन या नाथ मच्छिंद्र म्हणे गुरुविषयी वल्गना करेसी आभार हे ते होती शतमूर्ख होणी म्हणून होती दुःखदायक परमात्मा क्षोभ होणी पातक भार वाहिला निज मोणी अरे आत्मा क्षोभिता पराच्या पाप भार होत ब्रह्मांडी तस्मात तव गुरु कैच्या तुझ्यात गुरु विलोकी अरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शने स्नान करणे आम्हा आता भोगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावसेल मजाचे ऐशे मच्छिंद्राचे भाषण एकदा वीरभद्राचे शोभले मनमाने भ्रष्टा तुझा प्राण आताचे गहीन एक क्षणी मग करुणी कवळी सायकाशान सत्वर रगडूने लाभला गुण निर्वाण अर्धचंद्रवाण तुनी रान तुनी काढीला ते पाहून यमचंद्रनाथ मणिपती ते झालासी उन्मत्त अरे उद्धट आपुले आहे त्या जगा माझे मिरविसील अरे सायकाशान सिद्ध करून संग दावीसी मज लागून परी हे बर्वे नही म्हणून ये काळी पावसी अरे ऐसे संग मज लागून कित्येक झाले अवलोकन बहुरूप्याचे खडतरपण शूरत्वराणी मिरवेना की माझ्या कंठीचे लंबस्थान परी नातुडे त्यात दुग्ध पाण्यात देवी तू दाखविसी हावभाव करून परीक्षण एक क्षीण होसी लगी वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक तुझे दाविले यमलोक तव आयुष्य सरले असे सकाळी म्हणून येथे आलासे तरी मी तुझे काळयक्ष प्रगट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मेरविसी काय नगांची कोटी की मही क्षीराब्दी घेऊन नरोटे भीक मागेल पोटाचे मूर्खा एक वचनार्थ मम गुरुचा मौळीवर हस्त तेने होताचे शरणागत दानव मानव देवादी तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी मिरविसी फोड महासविता तप्त उजेड खद्योता ते मिरवेना वीरभद्र म्हणे तू काय करशी मरण काळी फाटा फुटला तुझसी आता क्षणेची भूमी पाशी
करेन नवताची ऐसे अरे तव ग्रीवे ते काळपाशा आधीच पावले आयुष्यनाश म्हणून मूर्खा तू हौस ये वादासी स्फुरला असे ऐसे मच्छिंद्राने गुणी सजले अस्रविंदान म्हणे भ्रष्ट सावधान राममंत्र जपी की मच्छिंद्र म्हणे राममंत्र तू ते वाटला अपवित्र परितेनेची सुखी पंचवक्र दुःख लेशी मुकलासे अरे राममंत्र वाल्या तरला ते नाम तारील आताची मजला तरी सावध तू होईल का वहिला राममंत्रा वेगळा ऐसे म्हणून कक्षे झोळी विलोकन भस्म करी कवळी मग शस्त्रास्त्री तेणे काळी वज्र स्थापना जलपतसे पूर्ण प्रयोग घालून धाटी भोवती मिरवी भस्मची मोठी तेने करुण वज्र दाटी दाही दिशा मिरवी तसे आणिक करी कवळोनी भस्म यासी विलोकी योग द्रुमतो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला तो बाण येता किंकाटक दृष्टी पाहून म्हणजे नातं मग आपले मणी मानत बाण आहे तृणासमान ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा राहून कवळून भस्मची मोठी तेने तो बाण नभापोटी संचरण उतर मच्छिंद्रा ते लक्षणीया खाली उतरत तसे घ्यावया प्राण तो सबळ बळे वज्र येऊनिया प्रहार करीते पै झाले तरी ते वज्र वरिष्ठ आदळते बाण झाला पिष्ट ते पाहून वीरभद्र वरिष्ठ परमचिती शोभला मग शक्ती अस्त्र ते दीप्यमान योजिता झाला रुद्रनंदन सज्ज करून सायका संधान साधून या प्रेरिले सभेची काढून या दुसरा बाण नागास्त्र त्यावरी स्थापोनिया तोही चुंबित पावला गगन बलाढ्य बहुत स्वर्गी मिळत शब्द एकदा हो जाहले बाईचे दिग्गज रानो रान शेषण ठेवी आपुला मान भरापावनाती निर्वाण दंतानी मयी सरसावी कुर्मम करीत असे सबळ पुष्टी पाहू पातले देव विमान पटी ते पाहून कपाट पोटी संचारोणी पळत असे देव विमानी घडबडून पाहुणी उडगण पळती पाड सोडून आपले कार्य उघड नभा माझे सरकले देवदानव यक्ष दैत्य पावती पावला प्रलय मृत्यू ही शक्ती नोही प्रलय समस्त मही बुडवील वाटत असे सकळ बळिष्ठती मही कापत तेथे नग कड्यांची खांचणी होत मायलेक चुकोनी निश्चित रुदन करती हंबर डै सहस्र बीजूंचा कडकडार्थ दावणी शब्द अनिवार्य लोट नभ मंडळ पाहुणी नीट शक्ती भेदली वज्रात तेथे वज्राती क्षीण होणे पडले गगना होणे पुढे मच्छिंद्राचा लक्षण या प्राण हरावया तसे येते नागास्त्र अनिश्चित ते पाहून मच्छिंद्राला ते त्वरे कवळून या भस्म रुद्रास्त्र प्रेरित असे त्या सभेची येऊन खगेंद्र अस्त्रात पाठोपाठ प्रेरित झाला रुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापी एकादश रुद्र चूडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळून तेने हस्तपाद मूर्धनी क्षीण होणी पडेल से शक्ती पडता खचोणी मही रुद्र मिरवले अदृश्य देही एरीकडे खगेंद्र ही अस्त्रास्त्र भक्षित असे तेने नागास्त्र त्वरित अदृश्य झाले युद्धरहित यावरी अस्त्र विनतासूत तेही झाले अदृश्य यावरी वीरभद्र प्रतापतरणी वातास्त्र प्रेरित झाला गगनी ते मच्छिंद्रनाथ विलव कोण पर्वतास्त्र सोडिले तेने कोंडीला अवघा वात मग वज्रास्त्र पेरी महारुद्रसूत तेने करून चूर्ण पर्वत अदृश्यपणे मिरवलासे या परिप्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरित झाला अग्न्यास्त्र ते पाहून मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरणीय केला अग्नी सकळ विजवून अदृश्य झाले सकळ यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून या कामव्यथा योजित असे त्यावरी विरक्त अस्त्र मच्छिंद्राने केले जपोनिया काम तेथून या पळत असे सुख पावल्या रतिसंगी यावरी वीरभद्र दक्ष मोहरकास्त्र ते पाहून या मच्छिंद्रनाथ संजीवनात प्रेरित असे वीरभद्र तो वैश्वानर प्रेरित झाला दानवास्त्र मच्छिंद्राती तत्पर देवास्त्र प्रेरित झाला मग अस्त्र पाहून ते बळवंत देवदानव प्रगटे अमित ते पाहून उभयांते स्वग्रीवा तुकावित परस्परी धन्य धन्य वंधून या हृदय करीती मान गदगदोनी हास्यवचन एकमेका बोलते वीरभद्र म्हणे सगळे मही वीर जिंकेले भद्रयुद्धे प्रवाही तरी मच्छिंद्रनाथ तुझं समान ये देही देखील नाही कोणीच मच्छिंद्र म्हणे वरद हस्त पुढे पाभद्र जात एरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा प्रतापवंत वीरभद्र तुकावणी मान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञा आणि तुझी त्यात अससी धन्य प्राज्ञिकवंता सदृश ऐसे देवास्त्र प्रयुक्त हो निया दानव करून सकळ शांत अदृश्यपणी स्वस्थान जावणी पोचले यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरित झाला अतिपवित्र ते पाहून या वरदपास्त्र विंध्यस्त्र प्रेरित असे ते प्रगटता चतुर्भुमूर्ती विधी लागे चरण
प्रति त्यावरी कार्तिकास्त्र वज्रजाती प्रेरित झाला. तत्क्षण ते पाहून या दत्तवरद पाणी सोडिता झाला. श्रीहस्रा ते गगनी ते बोलता लावण्य खाणी स्वामी लागी विहिता तिथेने कर्ण कार्तिकास्त्र तत्क्षण पावले शांत यावरी पदरतो का काळास्त्र प्रेरित झाला. तत्क्षण ते पाहून नाथ मच्छिंद्र माळा प्रेरित झाला. तेने काळ बक्षोणी पवित्र पंच तत्व कवळी तसे ते पाहुणे सकळ देव करीत झाले. मच्छिंद्राचे संवहन सकळ नाश पावले की म्हणती महाराजा कलिभाग पुढे आहे अनंत युग तो आजी तुम्ही सकळ याग विनाश रूप पाहता की तरी आता कृपा करून माया प्रलय घ्या आवरून. मग देववाणी ऐकोणी वासनिक अस्त्र प्रेरित असे तेने माया प्रलय हरला. माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकाळ विमाने उतरून महिला देव नमिती मच्छिंद्र ब्रह्मा विष्णू रुद्र सवने केले. शांतनाथ देहले दोघांचे सख्य करून म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावी सदैव प्रीत वीरभद्राच्या सवे. यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोणती मीच पूर्ण करीन. वर चित्ते खरोणिया म्हणे धन्य मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत. धन्य श्रीगुरु मिळाला त्याते प्रतापवंत. आगळा तो मज समान युद्ध नेहमी पातलो यासे युद्धभूमी परी न देखो युद्ध संगमे. मच्छिंद्रा समान पुरुष कोणी म्या पूर्वी रामन बळी भिडो भांडोनी सुखे देवी वररणी आणोनी. या किन्नर गंधर्व थकीत जाण नाही पुढे ठेले मम युद्धी. कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुर सुर उत्तम. माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच परी. आजी खात्री झाली नाथ मच्छिंद्र हृदय कवळोनिया. धरिला प्रेमे सप्रेम म्हणे महाराज योगद्रुमा वेदक कामना असेल तुम्हा तरी ती सांगोण रुद्रोत्तमा वरद सुख पहोडावे. एरू म्हणे वा महाराजा एक अर्थ तू करोणी माझा परी त्याते फळ देऊनी जा. लोकोपकारा मिरवेसे जैसे एक वायूचे आधीन यथार्थ वर्षाकाळी मेघवर्षे जलाते तेने तुष्ट होय क्षितिज चराचर अवघे चैतन्य कामान चित्ती विकार सांडी वरली मती तरी कार्यगंधाच्या पैसोनी अर्थी. लोकोपकारा मिरवे तसे तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा तरी करज श्रवण म्या कामणी उरल्या विद्या काम शाबरी विद्येच्या मंत्रासी साह्य तुम्ही वावा. हाच एक वर माते तुम्ही द्यावा ऐसे वरद युक्ती करतर भाष्य दैत प्रसन्न चित्ते म्हणते वीरभद्र दिदला वर तया साय असो आम्ही समग्र. मग मंत्रपोटी ऐसावर देवनिया देव मंत्रपोटी कार्य थोर आम्ही करू सहाय असे ऐसे बोलून वरद युक्ती. मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वांप्रती रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करून मिळेला विष्णुपदी ओपिता मौळी. तोही त्याते कृपेने आणि परम प्रेमे हृदय कमळी धरिता झाला स्नेहाळ. तो म्हणे वत्सा पूर्ण कोटी जेथे पडता जीव संकटी माझे स्मरण करिता ओटी. दृश्य होईन त्या ठाया दृश्य होता संकट राशी निवारीन मी निचयचे. मग चक्र अस्त्र देवोणे त्यासे तुष्ट माणिसी म्हणे यावरी नंदीश होमानात तोही प्रसन्न होणिया. त्यास हृदय त्रिशूळ ओपित असे अस्त्र नाभी तणयान मीता. तोही वदे प्रसन्न चित्त शापादपी सविता संयोज गेले तयांसी. जे वाणीने निघे अक्षर ते होय साचोकार. शुभ शुभ कर्मावर फळे पावसी गोमटी. ऐसे वदोनी विधी राज तुष्ट केले तपो भुजया परिशक्र नमी ओज की. तोही वर उपित असे मग वज्राष्ट्र का पूर्ण ते दिदले कृपा करून. मग अश्रमंत्र सांगोणिया वज्र अस्त्र ओपित असे. यावरी नमिता देव कुबेर तोही होऊन उदार सिद्धी देवणी समग्र दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होऊन चित्ता आपास्त्र मंत्र भोगता केला असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ आपोआप धरे ते नीर उठे सकळ सरिता लोटोनी लोट दिशे दिशे मिरवित असे. यापरी नमिता द्विमूर्धनी तोही आल्हादे चित्त कामणी. वर दिधला मंत्र अग्नी स्मरण होता प्रगटावे. यावरी नमिता देव अश्विनी तोही दैत्य मंत्र मोहिनी असो सर्व देवी वरद पाणी एकेकानी ओपिले. मग आपुलाले आसन सोडून सिद्ध करीते झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवणी सकळ स्वर्ग मार्गा. माते कामना वेधली की जीवांसी मणिकर्णिका स्नान मानवासी आदर चित्ती वाटतसे तरी माते
करावया स्नान न्याल जरी कृपे करून तरी येऊन या कामना पूर्ण करील आपुली महाराजा ऐसे ऐकून वचन युक्ती प्रसन्न झाले चित्ती. मग स्वयंविमानी वाहून श्रीपती घेऊन या चालीला विमानी आणि बहुत त्वरे पातले वैकुंठनाथ आपुले आसनी मच्छिंद्रनाथ नेऊन या बैसविले आसनी शयनी भोजने एकत्रपणे वर्ते चक्रपाणी सकळ देव पातले स्वस्तानी मच्छिंद्र वैकुंठी राहुण मणिकर्णिका स्नान करून पूर्ण समाधी कारण पाहू कैसे वाटत असे. मग विष्णूसी म्हणे मच्छिंद्र मेरू पठार दाविजे माते म्या समाधी घेतली पूर्वजन्म ते गोचर करावे अवश्य म्हणून नारायण मेरू पठारी केले गमन. मग नवनारायणाच्या समाध्या तेथे दाखविल्या समस्त ठेवीत झाला प्रथम. मग पाचारुणी उमानाथ नेता झाला कैलासात तेथेची 1 संवत्सर राहता झाला मच्छिंद्र स्थिती वृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे. यावरी कोणे एके दिवशी इंद्र येऊन कैलासासी भावे नमून महादेवासी मच्छिंद्रनाथ नेतसे. यावरी 3 मास अमरावती राहोणी योगपती तेथून अत्यंत वाढवून प्रीती तो विधीने नारद पाठवून नेले सत्य लोकासी. षण्मास तेथे राहोण एक दिन करुण तीर्थी स्नान सकळ देवांसी तोषविले. सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी अर्यमा दक्ष सकळ करुण प्रीतीने प्रत्यक्ष तोही एक मिरवला असो 7 वर्षपर्यंत स्वर्गी राहुण नाथ म्हणजे सकळांचा गौरव घेऊन पुसून या निघत असे. मग सकळ निघून स्वर्गवासी बोळविले मच्छिंद्रासी विमानी वाहून घेऊन अतीत मृत्यू लोकासी विमानी आणून या घातले. असो देव गेले स्वस्थानासी एकीकडे नाथ मच्छिंद्र पृथ्वीसी पुन्हा चालिले तीर्थाटनासी. देशोदेशीचे तीर्थे पाहून वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती भावे नमून अंबिका मूर्ती तीर्थ स्नान करीत असे. तेथे 360 कुंडे असती बरी उष्णोदके भरली असती ते पाहून परमचित्ती आश्चर्य ते मिरवत असे. आश्चर्य मनात योजने करीत की उष्णोदके कुंडे भरित तरी तयांची राहती पुसवणे कोणास आपण कुंडे निर्मावे निर्मूळ परी सर्वाहुनी उष्णोदक जीवन. मग सकळ तीर्थाचे करून स्नान भगवती छाया पाताला पाचारण तीर्थाचे पुजाऱ्यासी वृत्तांत याचा सकळ पुषेला. पूर्वी वशिष्ठाचे यज्ञ करून या सकळ देव येथे स्नाना पातले आपुल्या स्नानासी एक कुंड केले निर्माण. 12 दिवस सप्तम येथे राहिले ती कुंडे अद्यापपर्यंत स्नानासाठी आहे. ऐसे एकूण मच्छिंद्रनाथ मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट जागा क्षत्री पाहुणे वाटिका पवित्र वरुण मंत्राचे केले पाचारण. भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र केला जपण. शिव वरद करी त्रिशूळ हाती तो बुडा करून टाकेला महिमाथी तेने करून जीवन तप्त कुंडाप्रती महिलागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक प्रगट झाले अलौकिक आपण स्नान करून या शुचिक परिभोगावती माते ते स्नान. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती घालविले स्नान तेने मच्छिंद्रनाथ धन्य तू प्रतापवंता भोगावती जीवनाने माते केले स्नान. असे देवी ते केले प्रसन्न तरी येथे 1 मास वस्तीस वसावे तो अवश्य म्हणून नाथ मच्छिंद्र राहिला तेथे. एके दिवशी मच्छिंद्र अंबिके प्रती वज्राबाई तुझे नाव कैसे पडिले सांग. वशिष्ठ करिता झाला हवन तैशग्र पातला स्थान. या लागे महाराजा तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापसी तो इंद्र पातला देव कटके सभास्थानी बैसावया. सभेत येता शचनाते उत्पादन दिले नाही त्या ते म्हणून क्षोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरित झाला. ते पाहून दाशरथी रामशक्ती मंत्र सोडून झाला वज्राकारण बहु तातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्र प्रयुक्त मी प्रगट झाले महाभगवती वज्र गिळून उदर आहुती करीती झाले ते समय. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले. मग ते प्रसन्न चित्त होऊन चित्ती वज्र दिधले मागुती सकळ ऋषी देवी मज प्रति नाव ऐसे स्थापिले. यज्ञ झाला समाधी सकळ गेले स्नानाप्रती परी श्रीराम येऊन ते क्षिती माते स्थापिले. अद्यापि ती भोगावती येथे श्रेष्ठा माझी
केली प्राणप्रतिष्ठा ते भोगावतीचे उदक श्रेष्ठ मिळाले होते मज लागी किंवा आता तुझे हाती स्नान पावले भोगावती परिरामाहुनी कृपा मूर्ती तुवा अधिक केले बारामे नाहिले शीतोदके त्वा नाहिले उष्णोदके आणि अखंडपणे पूर्ण श्लोके भोगावती दिदली त्वा असो ऐशी संवादयुक्ती झाल्या अंती त्या उभय तासी मासाची झाली भरती ना तपुसून निघाला उत्तर देशी गमन अयोध्येसी जात तपोधन द्वारावती तीर्थ करून अयोध्ये लागी पातला कथा अशी अतिसुंदर धुंडू सुत करी कथन स्वस्ती श्री भक्ती कथा सार गोरक्षाचे आहे हे किमयागार सदा परिसुत भाविक चतुर सप्त अध्याय झाला हा गोड श्रीकृष्णाचा आहे अर्पण. ओम शांती 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 शांती. शुभम भवतु.